आपल्या सर्वांचे लाडके आणि आदरणीय नेते आदरणीय विजयदादा, आज शिवस्वराज्य यात्रा ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शिवनेरीच्या पायथ्यापासून आम्ही सुरू केली आहे ते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके खासदार धैर्यशील भैया मोहिते, या ठिकाणी उपस्थित असणारे आणि ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते उत्तमराव जानकर साहेब, इथं उपस्थित असणारे मदनसिंह पाटील, राजापूरकरजी, युवकांचे अध्यक्ष मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, नागेश पाटे, संकल्प डोळस, सुवर्णाताई, पंडित कांबळे, रवी पाटील, ऋतुजा सुर्वे, फतेसिंग दादा, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, राजू जानकरपासून सगळे, आणि कोणी राहिलं असेल तर तुम्ही मला माफ कराल, सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनी, शिवस्वराज्य यात्रा आज माळशिरसला आलेली आहे. 9 तारखेला क्रांती दिनाच्या दिवशी जेव्हा ऑगस्ट क्रांती मैदानातून महात्मा गांधींनी ब्रिटिश राजवटीला चले जावचा नारा दिला, त्या क्रांती दिनाच्या दिवशी आम्ही हा प्रवास सुरू केलेला. त्या दिवशी जागतिक आदिवासी दिवसाचं देखील महत्त्व होतं. गेले 3-4 दिवस आमचा हा दौरा चालू आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात आम्ही जायचं ठरवलेलं आहे. मागच्या 5 वर्षापूर्वी अशीच शिवस्वराज्य यात्रा डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काढली होती. त्यावेळी 19 साली लोक म्हणायचे 21-22 राष्ट्रवादी आली तरी लय झालं. पण शिवस्वराज्य यात्रेने महाराष्ट्रात जे जागरण झालं त्यातनं महाराष्ट्रामध्ये आमचं 54 आमदारांची संख्या निवडून आली. काँग्रेसची देखील 44 आमदार त्यावेळी निवडून आले. आज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ही शिवस्वराज्य यात्रा आम्ही सुरू केलेली आहे. 5 वर्षापूर्वी परिस्थिती फार वेगळी होती. पक्षामध्ये कोण थांबतंय कोण नाही अशी परिस्थिती असायची. यात्रेला जाऊन एखाद्या मतदारसंघात गेलं तर तिथं काही फार प्रतिसाद नसायचा. पण 5 वर्षानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि 48 पैकी 31 ठिकाणी भाजपचा महाराष्ट्रात पराभव झाला. 400च्या पलीकडे जाणारा वारू 240 वरच थांबला आणि नितीश कुमार आणि चंद्रबाबू जे आयुष्यात कधी वर्षभरात एका बाजूला राहिले नाहीत, वर्षभरापेक्षा जास्त, अशा दोघांचा टेको घेऊन मोदी साहेबांनी आज देशात सरकार स्थापन केले. नितीश कुमारने किती पलट्या मारल्या ही मोजता येत नाही आणि चंद्रबाबूचाही काही वेगळी केस नाही. आणि ह्या दोघांनाही भारतीय जनता पक्षाचे नेते मोदी साहेब आणि शहा या 2 राज्यात जाऊन ह्या दोघांच्यावर प्रचंड आगपाखड करायचे. पण त्यांचेच पाय धरले, सरकार स्थापन केलं. सरकार स्थापन झाल्यानंतर या देशात हे 2 टेकूंचं सरकार आहे याची देशभर खात्री पटली. लोकसभेमध्ये तुम्ही धैर्यशील भैयांना पाठवलं तसे विरोधी पक्षाचे खासदार जेवढे म्हणून दिल्लीत गेले त्या सर्वांनी भारतीय जनता पक्षाला
मागच्या अधिवेशनात चळोका पळ करून सोडला. आजपर्यंत कधीही विरोधकांची बाजू समोर यायची नाही. राहुल गांधींनी आपली भूमिका मांडायला सुरुवात केली. देशात विरोधी पक्ष म्हणून अस्तित्व आहे याची जाणीव देशभरात झाली. आपल्या आशीर्वादाने तुतारीवर निवडून गेलेल्या 8 खासदारांनी पहिल्याच अधिवेशनात अतिशय उत्तम कामगिरी लोकसभेत बजावली. नरेंद्र मोदींनी केलेलं बजेटवरचं भाषण धैर्यशील भैया तुम्हाला सांगतील. माझ्यानंतर धैर्यशील भैया बोलणार आहेत. त्यामुळं तुम्हाला ते सांगतील की लोकसभेमध्ये कसं भाषण करायचं. देशाचा प्रधानमंत्री म्हटल्यावर अर्थसंकल्प जो मांडलेला आहे त्याची बाजू मांडायची असते. विरोधकांच्यावर टीका करण्यापेक्षा माझ्या अर्थसंकल्पात देशातल्या जनतेला मी ह्या गोष्टी देणार आहे असा आश्वस्त करायचं असतं. पण तसं काही होताना दिसलं नाही. लोकसभेत ही परिस्थिती आहे. 8 खासदार आपण जे निवडून दिले त्यांनी दुधाच्या आधारभूत किमतीबद्दल मागणी केली. कांद्याच्या निर्यातीवर कर लावलेला आहे तो रद्द करावा म्हणून मागणी केली. बीडला आमच्या बजरंग बाप्पाने पहिल्यांदा कुणीच आजपर्यंत मागणी केली नाही अशी मागणी केली, बीडला विमानतळ करा म्हणून. आणि रेल्वे आता ती तिथपर्यंत पोहोचवत आहेत. निलेश लंकेने दुधाला आधारभूत किंमत द्या आणि या देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्यासाठी सोयाबीन असेल, कपास असेल, केळी असतील, कांदा असेल, याच्यावर कायम स्वरूपाचं धोरण ठरवा. तुमच्या मनात आलं की बंदी, तुमच्या मनात आलं की निर्यात सुरू, हा धंदा केंद्र सरकारने बंद करावा ही भूमिका मांडली. धैर्यशील मोहिते पाटलांनी देखील आपल्या वतीनं बजेटवर आपली मतं व्यक्त करताना अतिशय प्रभावीपणानं आपली बाजू सगळ्यांची मांडलेली आपण सगळ्यांनी ऐकली असेल. त्यामुळे जे 8 निवडून गेले त्या 8 खासदारांनी लोकांनी टाकलेल्या विश्वासाला जागृत राहून काम करायला आता लोकसभेत सुरू केलेलं आहे. मी मगाशी सांगितलं तसे हे 2 कधी पलटी करतील माहीत नाही. त्यामुळे आपलं सरकार केंद्रात कधी येईल याचाही नेम नाही. कधीही येऊ शकतं आणि काही थोड्या कारणानं देखील पलटी होऊ शकते. पण जेव्हापर्यंत आहेत त्यांच्या हातात तोपर्यंत ते चालू राहणार. मग असे काही लोकांनी मला प्रश्न विचारला, पत्रकारांनी, अहो ते बाकीचे तुमच्याकडे येणार का? मी त्यांना सांगितलं, अनेक ठिकाणी सांगितलं, जोपर्यंत ईडीची छडी त्यांच्या हातात आहे तोपर्यंत ह्याच्यातल्या एकाचा इकडे यायचा घास नाही. बोलतील प्रचंड मोठं, चांगल्या पद्धतीचा आविर्भाव निर्माण करतील, पण ईडीची छडी जोपर्यंत अमित शहाच्या हातात आहे तोपर्यंत त्यातला एकही माणूस इकडे येणार नाही. आणि जो इकडे येईल त्यावेळी समजायचं त्याच्या मागे कुठलाही भोंगा नाही. आज आपल्या सर्वांना महाराष्ट्राच्या विधानसभेला सामोरं जायचं. लोकसभेला उत्तम जानकर साहेबांनी मला मेसेज केलाय, खरं आहे. आणि त्यानंतर विजयदादांच्या उपस्थितीत आपण सगळ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करायचा निकाल घेतला. त्यावरून वातावरणच सगळं बदललं. नुसत्या माड्यावर त्याचा परिणाम धैर्यशील भैया झाला नाही. महाराष्ट्रात सगळीकडे एक मेसेज गेला की विचाराने काम करणारे विचारी नेतृत्व जर असा निर्णय घेत असेल तर याचा अर्थ भारतीय जनता पक्षामध्ये काहीतरी खोट आहे. आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षामधले अनेक लोक आज भेटतात. काल परवा लोहगावचे भाजपमध्ये 2012 पासून पदाधिकारी असणारे नेते परवा रात्री आमच्या सभेत प्रवेश केला. त्यांनी काही लोकांनी खडकवासल्याला माहिती आहे मला, देशभर महाराष्ट्रभर कशाला करायचं. त्यामुळे आपल्या
सगळ्यांना आता खात्री आहे की शरद पवार साहेबांचं नेतृत्व हेच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय देऊ शकणार आहे. आज विधानसभेची तयारी करण्यासाठी आम्ही सगळे आपल्या दारात आलेलो. माळशिरसबद्दल मला काही चिंता वाटत नाही, कारण यापूर्वी आपल्या चर्चा सगळ्या झालेल्या आहेत. फक्त महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा निर्णय झाल्याशिवाय मी जागा वाटायला जागा जाहीर करायला सुरुवात केली तर ती बैठक व्हायची नाही. त्यामुळं थोडासा संयम, योग्य वेळी महाविकास आघाडीच्या जागांचं वाटप झालं की आपले निर्णय पटापट जाहीर होतील, काही अडचण नाही. आपली जवळपास सगळ्या महाराष्ट्रातली जवळजवळ 70% 80% उमेदवारांच्या बद्दल झिरो इन करणं आम्ही सगळ्यांनी पूर्ण केलं. पण यावेळची निवडणूक थोडीशी वेगळी आहे. सरकार घाबरलेलं आहे. आपल्याला देशात, महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाचं पाठबळ नाही या भीतीनं ज्यांनी 9 अर्थसंकल्प मांडले त्यांनी 10वा मांडताना तिजोरीचं दारच काढून टाकलं. घाबरलेल्या मनस्थितीचं हे लक्षण आहे. आणि पाहिजे तशा घोषणा चालू आहे. घोषणा केल्यानंतर विजयदादा, घोषणा केल्यावर तरी देखील आत्मविश्वास नाही की जमेल का म्हणून जाहिरात करण्यासाठी 270 कोटी रुपये त्याला अलॉट करून ठेवलेले. आता तुम्ही वर्तमानपत्र उघडलं, पहिल्या पानावर तिघांचे फोटो, चौथ्या पानावर तिघांचे फोटो, शेवटच्या पानावर तिघांचे फोटो. टीव्ही चालू केला, सून आणि सासूचं भांडण चालू असेल आणि आता सून काहीतरी डायलॉग मारणार आहे आणि सगळ्या सासवा वाट बघतायत आता काय बोलते सून ही. त्या क्षणी समोर एकनाथ शिंदे येतील आणि सांगतील आम्हाला मतदान करा. जाहिरात. मोबाईलवर जाहिराती येतील, सगळा प्रचंड गावागावात बॅनर लागतील. प्रचंड जाहिरातीवर खर्च 280 कोटी आता आहे, पण माझी खात्री अजून 100-200 कोटी रुपये ते वाढवतील. एवढं करूनही जमिना असा रिपोर्ट आल्यावर आता त्यांनी योजना दूत म्हणून एक योजना काढलेली. म्हणजे काय, सरकारच्या योजना घरात जाऊन सांगायच्या आहे. त्याला 10,000 रुपये ते देणार आहे. 6 महिन्यासाठी योजना दूत नेमले जाणार आहे. सगळं कॉन्ट्रॅक्टवरच हो, हे सरकारच कॉन्ट्रॅक्टरांचं आहे. 10,000 रुपये आता योजना दूत म्हणून प्रत्येकाला मिळणार आहेत. 300 कोटी रुपये त्याच्यासाठी वेगळे राखून ठेवलेले आहेत. म्हणजे ते 280 कोटी आणि हे 300 कोटी रुपये यांच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी खर्च लोक करतायत. म्हणजे अगदी निरंकुश सत्ता विधानसभा झाल्यानंतर यांनी राबवायला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रातले IAS अधिकारी, IPS अधिकारी हे देखील यांच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे तसं मला वाटायला लागलं आहे. पाहिजे त्या योजनांवर सही कसे हे अधिकारी करतात हाच मला प्रश्न पडायला लागला. आणि म्हणून जाहिरात, तुम्ही ठीक आहे योजना चालू केली, ओके, काय प्रॉब्लेम नाही, अर्ज भरून घेतले, काय अडचण नाही. अरे पण जाहिरात कशाला? जाहिरात करून झाल्यावर देखील ते दूध कशाला पाठवताय घरी? त्यामुळे तुमच्या घरात जर कोणी आला, बहुतेक ते भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते असतील, आल्यावर विचारायचं बेट्या तुला किती पैसे मिळतात? 10,000 रुपयावर त्यांच्या नेमणुका झाल्यावर आज महाराष्ट्रात पैसे वाटण्याच्या वेगळे मार्ग सरकार अनुसरतंय हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. आज महाराष्ट्रामध्ये हे जे सरकार चालवलंय ते भ्रष्ट चाललंय. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं हळूहळू पुढे येणार आहे. महाराष्ट्रामध्ये एक रस्ता यांनी केला जालन्यावरून तिकडं कुठंतरी नांदेडला, 11,000 कोटीचं टेंडर 15,000 कोटीला द्यायला लागले. 1 किलोमीटरला 73 कोटी रुपये खर्च 1 किलोमीटर. वर्सोव्याहून अलिबागला जाणारा एक नवीन 96 किलोमीटरचा करणार आहे.
त्या ठिकाणी 20,000 कोटीचं टेंडर 26,000 कोटीला चाललंय असं मी ऐकलं. आणि 20,000 कोटीचं टेंडर 19 कॉम्पिटिशन झाल्यावर 19,000ला जायला पाहिजे ना, तसे 26,000ला निघाले अशी माझी माहिती आहे. आणि ते करत असताना 1 किलोमीटरला खर्च किती तर 273 कोटी रुपये. 1 किलोमीटर रस्ता करायला यांना 273 कोटी खर्च करायला लागले. मागणी नाही, चर्चा नाही, कुणीच याच्यावर विचार केलेला नाही. पण हे कधी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी 8 दिवस टेंडर काढले. त्यामुळं काय कशा पद्धतीनं खर्च चालू आहे महाराष्ट्रामध्ये सत्तारूढ लोकांचा ह्याची ही छोटी छोटी उदाहरणं आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटायला पाहिजे एवढे पैसे यांच्याकडून आले कुठे. सामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला हा प्रश्न मनात पडायला लागलाय की कसं काय एवढा झगमग आहे. यापूर्वी महाराष्ट्रात अनेक निवडणुका आपण बघितल्या पण असं कधी बघितलेलं नव्हतं. आता अलीकडं उद्धव ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक, नारळफेक हे एक वेगळं वरण महाराष्ट्रातल्या राजकारणाला देण्याचं काम कोणीतरी करतंय का अशी शंका आता आपल्या सगळ्यांना येते. नेत्यांना अडवायचं, नेत्यांना त्या ठिकाणी दगडफेक करायची, गोंधळ करायचा, ही सुसंस्कृत महाराष्ट्रात कधीही प्रवृत्ती नव्हती. म्हणून महाराष्ट्र कुणी नासवलाय हे जरा एकदा तुम्ही विचार करून लक्षात घ्या. कामं होतील, पुढची येणारे अनेक लोक कामच करतील, पण महाराष्ट्रातलं राजकारण नासवण्याचं काम कोण करतंय. लोकशाहीमध्ये मुक्तपणाने संचार आणि मुक्तपणाने बोलणं हे लोकशाहीला अभिप्रेत आहे. त्या लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम जर कोणी करत असेल तर महाराष्ट्रातली जनता ते सहन करणार नाही. दिल्लीला संविधान बदल करण्याची मानसिकता भाजपची आहे हे लक्षात आलं आणि देशातली जनता एकवटली आणि त्यांची सत्ता घालवण्यापर्यंत ती आली. पण तरी यांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सरकार स्थापन केलं. संविधान बदलण्यासाठी आम्ही नाही, भारतातल्या भारतीय जनता पक्षाच्या 11 उमेदवारांनी भाषणं केलेली आहेत की आम्हाला निवडून द्या, आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं. म्हणजे हे मूळ भाजपच्या मनात आहे. हे आज नाही, 1952ला ज्यावेळी संविधान मांडण्यात आलं तेव्हापासून त्यांचा या संविधानाला विरोध आहे. आणि म्हणून यावेळी भारतातल्या जनतेनं एकसंघपणाने या सरकारला विरोध केला. तरी सरकार सत्तेवर आलं. मी तुम्हाला विनंती करणार आहे की मुंबई महाराष्ट्र ह्यांच्या ताब्यातनं गेल्याशिवाय ह्यांची ताकद कमी होणार नाही. त्यामुळं महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या कचाटीतून सोडवायचा असेल आपल्याला तर आपल्याला हा शेवटचा धक्का भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात देण्याचं काम करावं लागेल. आणि मी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी फिरतोय, प्रचंड उत्साह लोकांचा आहे, कार्यकर्त्यांचा आहे आणि लोक आज वाट बघतात की कधी यांचा हिशेब करतो. अनेक लोकप्रिय घोषणा जाहीर व्हायला लागल्यात. आमचा कुणाला विरोध नाही, पण जाहीर केलेल्या योजनांचं हेडच अजून काढलेलं नाही. शीर्षक असतं ते. आणि एवढे प्रचंड पैसे खर्च होणार आहेत त्याचा विचार नाही केला. मला मगाशी मेहबूब सांगत होता, सातारचे एक आमदार आहेत भाजपचे, शिवसेनेचे, त्यांनी सांगितलेलं आहे की आता सगळ्यांनी अर्ज भरा, आता छाननी नाही, निवडणूक झाल्यानंतर छाननी. विधानसभेच्या नंतर फायनल स्क्रुटिनी करून किती बायकांचं थांबवायचं ते आम्ही बघणार आहोत, अशी त्याचा अर्थ विधानाचा. याचा अर्थ निवडणुकीत पैसे वाटणे एवढाच उद्देश आहे. पण मी महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींना विश्वास देतो की आमचं सरकार 100% येणार आहे. तुम्ही यांच्या नादाला लागण्याची कोणती आवश्यकता नाही. काही लोक भाषणं करतील आणि म्हणतील आमच्या चिन्हासमोर बटन दाबा, आम्ही सत्तेत असलो तर ह्या योजना चालू राहतील. मी महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगेन यांचं सरकार घालवूया
आणि त्यांनी या योजना ज्या जाहीर केल्या त्या न विचार करता केलेल्या आहेत. आम्ही विचारानं अधिक चांगल्या योजना तुमच्यासाठी आणण्याचं काम आलेल्या सरकारमध्ये करून दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आज आपण सगळे मोठ्या संख्येने इथं आलात. डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आणि धैर्यशील भैया हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी आमच्या जानकर साहेबांना सूचना केलेली आहे की जरा महाराष्ट्रात फिरा, इथं काय प्रॉब्लेम नाही, पण सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जाण्याचं काम देखील तेवढंच त्यांनी केलं पाहिजे. इथं 400% तुम्ही निवडून आले, काय चिंता करू नका, पण महाराष्ट्रामध्ये फिरलं पाहिजे. आमच्याकडे वक्ते कमी आहेत, नेते कमी आहेत, कारण सगळे नेते तिकडे गेले. त्यामुळे नवे नेते पुढे आणण्याचं काम आम्ही करतोय, नवीन विधानसभेचे चेहरे पुढे आणण्याचं काम करतोय. आणि मला महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानले पाहिजेत की नव्या रक्ताची नवी पिढी पवार साहेबांना साथ देण्यासाठी आज पुढे यायला लागली आहे. पण ह्याची सगळ्याची सुरुवात विजयदादा तुम्ही घेतलेल्या निर्णयात आहे आणि म्हणून तुमचे लाख 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 आभार मानणं हे आज माझं कर्तव्य आहे. तुम्ही सुरुवात केली आणि महाराष्ट्र प्रचंड वेगाने बदलला. आणि म्हणून तुमच्या गावात इथे येत असताना आपल्या अकलूजकरांना माझी विनंती आहे, माळशिरस तालुक्याला विनंती आहे की उद्याचा काळ हा आपला आहे. तुम्ही चिंता करू नका. सरकार पारदर्शीपणाने आणि लोकांची सेवा करण्यासाठी योग्य पद्धतीने आम्ही चालू, ते चालवण्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आम्हाला मिळावा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद. यानंतर सोलापूर जिल्हा ओबीसी सेलच्या जिल्हा अध्यक्षपदी सन्माननीय